नमस्कार मित्रांनो, तर आजची आपली रेसिपी ओल्या काजूची उसळ। त्यासाठी इथे मी लंगडीमध्ये 3 पळ्या तेल घेतलेले आहे। जिरं मोहरीची फोडणी करून घ्यायची आपल्याला। त्यानंतर भरपूर असा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। कांदा 1 मिनिटभर परतवून घ्यायचा आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आहे। आलं लसूणची पेस्ट घालायची आणि सुके मसाले घालायचे। तर इथे सुके मसाल्यामध्ये मी आगरी मसाला, हळद, हिंग, गरम मसाला, धणा पावडर आणि थोडं काश्मीरी लाल तिखट घातलेलं आहे। सर्व परतून झालं की टोमॅटो घालायचं आणि थोडं पाणी घालायचं आहे। त्यानंतर बटाटे घालायचे आपल्याला त्याच्यामध्ये बारीक चिरलेली। मिक्स करून घ्यायचे आणि झाकणावरती अशा प्रकारे वाफेवर पाणी ठेवून आपल्याला बटाटा 10 मिनिटं शिजवून घ्यायचा आहे। बटाटा शिजला की झाकणावरचं थोडं पाणी घालायचं त्याच्यामध्ये आणि काजू घालायचे आहेत आपल्याला ओले। हे काजू गरम पाण्यामध्ये भिजवून त्याची साली काढून साफ करून घेतलेले आहेत, ते घालून घ्यायचे आहेत। त्यानंतर 10 मिनिटं झाकण ठेवून वाफवून घ्यायचे आहेत काजूसुद्धा। काजू शिजले की त्याच्यामध्ये ओल्या खोबऱ्याचं वाटण घालायचं आहे आणि उकळी काढायची। त्यानंतर कोथिंबीर घालायची। तयार आहे आपली ओल्या काजूची उसळ। अशाच नवीन रेसिपीसाठी चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।